अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी, कान्होबावाडी, सातवड, देवराई, तिसगाव, जवखेडे, मांडवे या भागांमध्ये सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्याचबरोबर करंजी येथील अनेक दुकाने आणि घरे महापुरात वाहून गेल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। या सर्व नुकसानग्रस्त भागाची जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी सकाळी पाहणी केली। पाहणी करताना अनेक शेतकऱ्यांनी त्यांना झालेले नुकसान सांगितले। काही शेतकऱ्यांना आपली व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले। तब्बल 70 ते 80 वर्षांपूर्वी अशाच प्रकारची अतिवृष्टी झाली होती। मात्र आज नदी पात्रात झालेल्या अतिक्रमणांमुळे ही परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याचे विखे पाटील यांनी यावेळी नमूद केले। पालकमंत्री विखे पाटील यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक यांच्यासह रुद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक राहुल राजळे, माजी सभापती बाळासाहेब अकोलकर, शिक्षक नेते विजय अकोलकर, माजी सभापती मिर्झा मणियार, करंजी गावचे सरपंच रफिक शेख, एकनाथ आटकर, सुनील साखरे, सरपंच राजेंद्र लवांडे, युवा नेते आबासाहेब अकोलकर, नवनाथ आरोळे, राहुल अकोलकर यांच्यासारखे अनेक स्थानिक नेते, शेतकरी आणि नुकसानग्रस्त नागरिक उपस्थित होते। नवीन पॅटर्न वेदर पॅटर्न सुरू झालेलं आहे त्यातून जे अनेक पण आपल्या भागात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा उत्तर हिंदुस्थानात सुद्धा प्रचंड प्रलय आला आहे। त्याची प्रचिती आता रोज येते आपल्या पाथर्डी तालुक्यात मला वाटतं 100 वर्षात नाही एवढा पाणी या भागात आलं असं ग्रामस्थ सांगताय। तलाव फुटले, रस्ते वाहून गेले, मोठ्या प्रमाणात जे नाले आहेत, घोडे आहेत त्याच्यावर पाणी येत नाही म्हणून लोकांनी अतिक्रमण केलेली आहे। त्याचा एक परिणाम मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी घुसण्याचा आणि अशा या सगळ्या ज्या वातात झालेली आहे शेतीची असेल, दुकानाची असेल, या बाबतीमध्ये तर शासन स्तरावरून पंचनामे करण्यात आपण दिलेले आहे। परंतु नैसर्गिक आपत्ती अतिशय मोठी होती। एकच आहे की एखाद दोन अपवाद सोडला तर एवढ्या मोठ्या आपत्ती प्राणहानी पुढे झाली दिसत नाही झाले नाही। आपलं काल 15 सप्टेंबरला करंजी येथे झालेल्या ढगफुटीमुळे या ठिकाणी बऱ्याच घरांचं नुकसान झालेलं असून तसेच या आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी सुभाष बलभीम अकोलकर यांची संपूर्ण जुनी इमारत तसेच मोठं स्टील फर्निचरचं दुकान या ठिकाणी वाहून गेलेले असून आमचे चुलते मोहम्मद हनीफ, त्यानंतर दुसरे चुलते अब्दुल हमीद आणि माजी सभापती मिर्झा मणियार यांच्या घरांचंही प्रचंड या ठिकाणी नुकसान झालेलं असून माझ्या स्वतःच या ठिकाणी घरामध्ये डोक्याचे पाणी होते आणि या पुराच्या पाण्यामुळे या ठिकाणी प्रचंड नुकसान होऊन संपूर्ण 4 चाक्या, दुचाक्या आणि शेतांचं भरपूर असं नुकसान झालेलं असून या ज्या नुकसानीस निसर्ग तर कारणीभूत होताच परंतु मानवनिर्मित काही संकट होते। या नदी पात्रामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे हे अतिक्रमण या निमित्ताने मी एवढीच विनंती करील हे अतिक्रमण या ठिकाणी हटवण्यात यावं आणि मूळ नदी पात्र मोकळं करून पुढील जीवितहानी व वित्तहानी टाळावी असं मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो। या ठिकाणी सुभाष अकोलकर यांच्या संपूर्ण इमारतीचं नुकसान होऊन आणि दुकानामधील जवळजवळ 10 ते 12 लाख रुपयाचं नुकसान झालेलं असून आमचे चुलते आणि यांचंही प्रचंड नुकसान झालं असून यांना तातडीच्या मदतीची गरज आहे। या ठिकाणी तर प्रशासनाला विनंती आहे या ठिकाणी या सर्व नदीपात्रातील नदीपाळ असणाऱ्या आमच्या या सर्व नुकसान झालेल्या लोकांना लगेच या ठिकाणी तातडीची त्यांना गरज करावी आणि या ठिकाणी प्रशासनाने सहकार्य करावं अशी मी विनंती करतो। प्रतिनिधी व्ह्यूसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।